नमस्कार, मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। काल शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले, कारण मी आवाहन केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाच्या संदर्भातील एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। काल संपूर्ण भाषणात विकासावर एक मुद्दा बोलले नाहीत, ते बोलूच शकत नाही, तरीही त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार आणि पालिकेला पुढे कसं नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले, कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं, 2-3 पत्रकारांना विचारलं, बाबा मला 1000 रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का? उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का? अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत, ते बोलूच शकत नाहीत, त्यामुळे ते अधवा तद्वा बोलतात। खरं म्हणजे त्यांचं बोलणं स्वगत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती। गावातील एकाच आडनावाच्या व्यक्तींना प्रमाणपत्र द्या अशी मागणी काल जरांगेंनी केली होती। यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटलं की असे मुद्दे उपस्थित करून जरांगे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत। एका गावात सारख्या आडनावाचे मात्र वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, त्यामुळे सारख्या आडनाव असताना चौकशी विना प्रमाणपत्र देणं योग्य नाही। अशाने तर खुल्या वर्गातील व्यक्ती सुद्धा कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेऊन जाईल, असा सवाल त्यांनी जरांगे यांना केलाय। एका गावामध्ये 4 घरं तायवाड्यांची आहे जे कुणबी समाजाचे आहे, दुसरे तायवाडे आहेत जे 4 घरं शेड्यूल कास्ट समाजाचे आहे, तिसरे तायडे आहेत जे दुसऱ्या जातीचे आहेत। मग एकसारखे आडनाव म्हणजे कसे? ते परंपरागत पद्धतीने जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही की हे जे 4 कुटुंब आहे हे एकाच कुटुंबापैकी आहे की वेगवेगळ्या कुटुंबापैकी आहे। कारण तुम्ही जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर सारख्या आडनावाची कुटुंब हे आपल्याला वेगवेगळ्या जातीमध्ये दिसून येतील। एकच आडनावाचा माणूस कुणबी समाजामध्ये आहे, तेली समाजामध्ये आहे, माळी समाजामध्ये आहे, धोबी समाजामध्ये आहे, न्हावी समाजामध्ये आहे, शेड्यूल कास्टमध्ये आहे आणि शेड्यूल ट्राईबमध्ये आहे। म्हणून तो मुद्दा आपण कसा काय घेऊ शकतो? उद्या अशा प्रकारे झालं तर एखादा माणूस जो ओपनमध्ये आहे तो सुद्धा म्हणेल की आम्ही कुणबी जाऊ। राज्यात सर्वत्र परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घातलंय। येवल्यात 2 दिवस उलटून गेले तरी देखील शेतामधील पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाहीये, त्यामुळे उभी पिके आता सडायला लागली आहेत। तयार झालेला मका बाजारात विकून कटके कुटुंबीय दिवाळी साजरी करण्याचे गोड स्वप्न पाहत होते, मात्र आसमानी संकटामुळे त्यांचं स्वप्न मातीमोल झालंय। आता दिवाळी साजरी करायची कशी? फराळ खायचा की चिखल खायचा, असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून उपस्थित केलाय। दिवाळी कशी काय करायची? आम्हाला एवढं 2 एकरच मका होती, एवढी वाहून गेली आमची। काहीच करायचं, पुरी सुद्धा काय खाऊ घालायचं का? वर्षभर पोराचं शिक्षण कसं? आमच्या दिवाळीला पुरी सुरी आले, त्यांना कसं काय चोळ्या वांगडे घ्यायचे? माझी 2 एकर मका वाहून गेली। सरकारने आता हे कर्जमाफीचं पण तातडीनं मदत द्यावी, का तर नाही तर हे चिखल खायची वेळ येईन दिवाळीची। आम्ही कर्ज कसं काय फेडायचं? पुरीची कशी काय दिवाळी चोळी वांगडी करायची? सरकारला म्हणा, सरकारनं आमची एवढी मका गेली, आमच्या मकाची भरपाई केली, मदत करायची आम्हाला काहीतरी, तर आम्ही जगू। आम्ही काही ढेकळं खायचे का माती खायची? आता कागदी बॉन्डची झंझट संपणार आहे, कारण आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात होणार आहे। इलेक्ट्रॉनिक बॉन्डमुळे आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीवरही आता आळा बसणार आहे। आधीच्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होईल। कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार देखील अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इलेक्ट्रॉनिक बॉन्डबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय।
भारतीय हवाई दलाचे प्रमुख AP सिंग यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केलाय। भारतीय सैन्याचे पाकिस्तानची 4 ते 5 लढाऊ विमाने पाडली आहेत, तसेच या कार्यवाही दरम्यान पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली आहे, असं हवाई दलाचे प्रमुख AP सिंग म्हणालेत। आम्ही 3 ते 4 दिवसांत युद्ध पूर्ण केलं। जगाने भारताकडून युद्ध कसं संपवायचे ते शिकलं पाहिजे। आम्ही पाकिस्तानी हद्दीत 300 किलोमीटर आत मारा केला होता। आमची जमिनीवरून सोडलेली क्षेपणास्त्र अत्यंत अचूक आणि अभेद्य होती। पाकिस्तानच्या नागरी लोकसंख्येला कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, असं हवाई प्रमुख मार्शल AP सिंग यांनी म्हटलंय। अगर वो सोचते उन्होंने मेरे 15 जेट गिराए हैं, उनको सोचने दो। आई होप they are convinced about it and they will cater for 15 less aircraft in my inventory when they come to fight again। ये जहाँ पे हमारे किसी एयरबेस में कुछ गिरा हो, कुछ लगा हो, कोई हैंगर डिस्ट्रॉयड हो, कुछ हो, जो इतनी सारी पिक्चर्स हमने उधर की दिखा दी, वैसे एक भी पिक्चर वो नहीं दिखा पाए हमें। सो उनका जो नैरेटिव है वो आई थिंक उनके जो वो मनोहर कहानियाँ हैं। टीम इंडियाचा सलामवीर फलंदाज KL राहुल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी अप्रतिम शतक ठोकलं आहे। KLने शिट्टी वाजवत शतक साजरं केलं। KLने यासह मायदेशात तब्बल 9 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे। KLने या शतकासह भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज रवी शास्त्री आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली। आशियाई कप दरम्यान पेटलेला वाद अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाहीये। आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्यावर थेट कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय। अहवालानुसार BCCIच्या दबावामुळे मोहसिन नकवी यांची ACC अध्यक्षपदाची खुर्ची जाऊ शकते। आशियाई कप 2025 ची ट्रॉफी स्वतःकडे ठेवून भारतीय संघाला न देण्यामुळे नकवींवर सतत टीका होते। महाराष्ट्रातील जेजुरी इथल्या खंडोबा गडावर साजरा होणारा मर्दानी दसरा उत्सव उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो। या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एक अत्यंत रोमांचक आणि शक्तिवर्धक स्पर्धा आयोजित केली आहे। तर या स्पर्धेत तरुण प्रतिस्पर्धी 42 किलो वजनाची खंडा नावाने ओळखली जाणारी भारी तलवार उचलून विविध कसरती करतात। या स्पर्धेचे आयोजन खंडोबा मंदिराच्या समोर असलेल्या भव्य प्रांगणात करण्यात येतं, ज्यामुळे उत्सवाचा रंग अधिक गडद आणि आकर्षक होतो। खंडा उचलण्याच्या या स्पर्धेतील सहभागी तरुण आपल्या शारीरिक क्षमता, धाडस आणि कसरतींच्या कौशल्याने प्रेक्षकांचं मन जिंकतात। स्पर्धेच्या वेळी साक्षीदार असलेल्या लोकांना अनुभवायला मिळते की हे नुसते एक शारीरिक बलाचं प्रदर्शन नाही, तर त्यात स्थानिक शौर्य आणि सांस्कृतिक वारसा आहे। भारतीय रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आलाय। मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात नीना कुलकर्णी यांचे उल्लेखनीय कार्य आहे। यंदा दिले जाणारे हे 58वे विष्णुदास भावे गौरव पदक आहे। 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। नीना कुलकर्णी या एक नावाजलेल्या भारतीय अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत। मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले समृद्ध योगदान दिले आहे। तर आपली बातमी, आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत। मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी।